महाराष्ट्र लोकांचे मत, लोकांचा विश्वास, आमची बातमी। मेनली चेतना जे कार्य करते मानसिक स्वास्थ्यामध्ये, त्याच्यामध्ये महत्त्वाचा जो एक प्रोजेक्ट आहे स्क्रीन ॲडिक्शन, जे खूप वाढत चाललंय, त्याचा जे घातक परिणाम आहे ते मानसिक स्वास्थ्यावर होतोय, विशेषतः मुलं आणि युवा। त्यांच्यासाठी यावर्षी चेतनानी राष्ट्रीय स्तरावरची कॉम्पिटिशन अरेंज केली आहे, ज्याच्यामध्ये मुलं वेगवेगळ्या विषयांवर स्क्रीन ॲडिक्शनच्या संबंधित विषय आहेत। एक दिन बिना स्क्रीन, एक दिन बिना मोबाइल, मोबाइल मेरे हाथ में या मैं मोबाइल के हाथ में, डिजिटल दुनिया में रिश्ते, बचपन छीना मोबाइल ने, अशा विषयांवर मुलं स्वतः नाटक आणि ड्रॉइंग परफॉर्म करणार आहेत। म्हणजे पोस्टर प्रेझेंटेशन आणि नाटक, ते खूप मोठी नॅशनल लेवलची ही कॉम्पिटिशन आहे। ही कॉम्पिटिशन कोणत्या ठिकाणी आहे आणि याचं काही पारितोषिक वगैरे ठेवण्यात आलेलं आहे का? ही कॉम्पिटिशनचा जो सेकंड राऊंड, पहिला राऊंड हा ऑनलाईन झालेला आहे। त्याच्यामधनं जे बेस्ट टीम आहेत 75, त्या 75 ला आम्ही सिलेक्ट केलेलं आहे आणि सेकंड राऊंड सागर रिसॉर्टमध्ये 14 तारखेला सकाळी होणार आणि संध्याकाळी जो रुक्मिणी ऑडिटोरियममध्ये त्याचा ग्रँड फिनाले होणार आहे। असं हे कॉम्पिटिशनचं स्वरूप आहे। याच्यामध्ये बेस्ट 9 परफॉर्मन्स जे आहेत ते तिथे रुक्मिणी ऑडिटोरियममध्ये प्रेझेंट होणार। याच्यामध्ये वयोमर्यादा काय आहे? 3री पासून ते ग्रॅज्युएशन पर्यंत 3 ग्रुप केलेले, 3री ते 6वी, 7वी ते 10वी आणि 11वी पासून ग्रॅज्युएशन पर्यंत, आणि दोन्हीमध्ये 3 ग्रुप आहेत। स्किटमध्ये 3 ग्रुप आहेत आणि पोस्टरमध्ये 3 ग्रुप आहेत। आणि भारतभरातनं म्हणजे 10 राज्यातनं 87 शहरामधनं 255 ग्रुपनी याच्यामध्ये सुरुवातीला पार्टिसिपेशन केलं होतं। त्याच्यापैकी बेस्ट ज्या 75 टीम आहेत पोस्टर आणि स्किटमधल्या त्या येणार आहेत आणि त्याच्यानंतरच्या 9 टीम ज्या आहेत त्या विनर राहतील आणि मग काही उत्तेजनात राहतील। विनरांना काही त्यांना प्राइज दिलेलं आहे। आमच्याबरोबर आमचे पार्टनर आहेत हेमा फाउंडेशन, त्यांच्याकडनं ते प्राइज त्यांनी ठेवलेले आहे। 51,000चं प्रथम पारितोषिक आहे 3 ग्रुपमध्ये स्किटच्या, आणि 21,000चं पोस्टरमध्ये प्रथम पारितोषिक आहे। मग ते 51, 31, 21 असे आणि उत्तेजनात 31 आणि त्याच्यामध्ये मेन रेकग्निशन राहील, नॅशनल लेवलच्या सर्टिफिकेट राहील आणि त्यांना ट्रॉफी राहील। आणि या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती कोणाची राहील? व्हर्च्युअली याच्यामध्ये प्रमुख उपस्थिती नितीन गडकरीजींची आहे, अतुल सावे साहेब आहेत ॲज अ गेस्ट, आणि मुंबईहून मनोज जोशी जी आहे पद्मश्री अवॉर्ड विनर, असे हे याच्यामध्ये आहे। तुम्ही विद्यार्थ्यांना काय आव्हान करणार? हे पिढीनं आव्हान, आमचं तर कंटिन्यू आंदोलन म्हणूनच हे कार्य चालू आहे। एका दिवसात आव्हान करून तर काही होणार नाही, लगातार हे आपल्याला करत राहावं लागणार आहे। चेतना फाउंडेशन 7 वर्षापासून याच्यावर काम करत आहे। अनेक हजारो विद्यार्थ्यांपर्यंत शाळेमध्ये पोहोचलेलो आहेत आम्ही, आणि या मार्फत सुद्धा हे 950 जे विद्यार्थी याच्यामध्ये पार्टिसिपेट करत आहेत, हे प्रत्येक शाळेमध्ये आपापल्या ठिकाणी हे मेसेंजर म्हणून काम करतील येणाऱ्या दिवसाकाळामध्ये, कारण त्यांनी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होऊन पूर्ण त्या कॉम्पिटिशन झाले तर त्यांना त्याचे दुष्परिणाम काय आहेत, काय त्याचं माहिती त्यांच्या टीचर्सना पण माहिती होणार आहे याच्यामुळे। तर आव्हान एवढंच आहे की स्क्रीनचा वापर हा महत्त्वाचा आहे, टेक्नॉलॉजी गरजेची आहे, पण त्याचा बॅलन्स पद्धतीने, त्याचा एक समांतर, म्हणजे त्याला तुम्ही काय म्हणाल तर बॅलन्स पद्धतीने त्याचा वापर झाला पाहिजे। जास्तीत जास्त टॅगलाईन आहे की यूज स्क्रीन वाइजली, यूज स्क्रीन वाइजली। जास्तीत जास्त मुलांनी, पालकांनी ह्या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, कारण अवेअरनेस जरी, जागरूकता जरी आली तरीही आपलं सवय जी आहे ती आपण बदलू शकतो। तर ग्रँड फिनालेमध्ये जास्तीत जास्त लोकांनी सहभाग घ्यावा, हे आमचं आव्हान आहे। या पत्रकार परिषदेला मुख्य कोण कोण उपस्थित होते? चेतना एम्पॉवरमेंट फाउंडेशन अध्यक्ष मी विवेक रांदड, हे सचिव आमचे मुरली मुंगे पाटील, मॅडम काउन्सिलिंग सायकोलॉजिस्ट आहेत, उपाध्यक्ष आहेत मिताली लाठी, त्याच्याशिवाय सुरेश साकलाजी होते, संजयजी मंत्री होते, नितीन तोष्णीवालजी होते आमचे ट्रस्टी, विक्रमचंदजी मल होते, काशीनाथजी थोरात होते आमचे ट्रस्टी, असे सगळे। कार्यक्रम आहे हा संपूर्ण फ्री आहे, फक्त ह्याच्यामध्ये रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे। तर जी लिंक तुम्हाला प्रोव्हाइड केली आहे किंवा जो नंबर दिलेला आहे त्याच्यावर तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता, आणि रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला ई पास मिळतील। ई पासने तुम्ही MGM रुक्मिणी ऑडिटोरियम मध्ये तुम्ही येऊ शकता ई पासने। कार्यक्रम पूर्ण फ्री आहे। कार्यक्रम हा 2 पार्ट मध्ये असेल। कार्यक्रम चालू होणार आहे 4:30 वाजता, 4:30 ते 6 एक पार्ट आहे, आणि 6:15 ते 8:15 पर्यंत एक पार्ट आहे। अशा 2 पार्ट मध्ये हा कार्यक्रम आहे।